चला, खूप दिवस झाले मी ना ब्लॉगच नव्हते अपलोड केलेले, इन्स्टाला पण नव्हते ना यूट्यूबला पण नव्हते केले. कारण माझ्या फोन नाही ना पासवर्ड नसल्यामुळे ना आमच्या श्लोकने सेटिंगमध्ये जाऊन काय बटन चालू केलं होतं आणि काय माहिती, नुसतं सगळा गोंधळच घालून ठेवलेला होता. व्हिडिओ वगैरे सगळं मी शूट करायची, एडिटिंग वगैरे करून घ्यायची, पण जेव्हा डाउनलोड करायची ना त्या व्हिडिओ ना डाउनलोडच नव्हता होत गॅलरीमध्ये. त्याच्यामुळे ह्या पोरांनी काय गोंधळ घातला होता ना पहिला तो सगळा बघून घेतला आणि ना बरेच दिवस झाले मी टाकलेच नव्हते व्हिडिओ वगैरे. भरपूर सारे शूट करून ठेवले होते. मी म्हटलं ते ना आता लगातार मी एक मागं सोडून ब्लॉग वगैरे अपलोड करीन ते पण. त्याच्यानंतर मग सकाळी मस्त की घर आवरायला घेतलं होतं आणि घर इतकं दिवसभर घाण होतं ना, कारण घराच्या बाजूला बांधकाम वगैरे चालू आहे ना, त्याच्यामुळे ते सिमेंट वगैरे सगळं फुपाट आहे ना, वाऱ्याने सगळं घरामध्ये येतो. दिवसभर नुसतं झाडून झटकून घ्यायला लागतं. मग सकाळी तर सगळ्यांना बाकीचे उरकून घेतलेलं कामं घेतले. आता हे दोन आमचे श्लोकचे मित्र हे दोघं जण इतके चमकतात, कारण आमच्या श्लोकने त्यांना कालच छान मस्तपैकी घासून आंघोळ घातलेली आहे त्याच्यासोबतच. मग इथंपैकी ते दोघं जण मस्त त्यांना आवरून घेतलं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणा श्लोक कुठं गायब झाला, श्लोक कुठं गायब झाला नाही. सकाळीच लाईट गेली होती ना, त्याच्यामुळे इतकं गरमी होत होती ना, तो बटन वगैरे खोलून असा निवांत बसलेला होता. आता मी व्हिडिओ चालू केला होता ना, हा एकटा काहीतरी बडबडत होता. आता काय माहिती काय बडबडतं, जी भाषा पण कळत नव्हती. तो आता सगळ्या गोष्टी आहेत ना हळूहळू बोलायला शिकते, मग त्याची एकटीच बडबड घरात चालू असते सतत. त्याच्यानंतर मी तर मग श्लोकच्या पप्पा सकाळीच डबा वगैरे घेऊन गेले होते. मग बाकीचे म्हटले कामं वगैरे करून घेते, आणि त्यात लाईट पण नव्हती. मग इथं भांडी वगैरे घासायला घेतली होती, पण इतकं श्लोक तिथं वैताग देत होतं ना, सगळी घासलेली भांडी आहेत ना परत बेसिंगमध्ये फेकत होता आणि परत मला सगळ्यांना धुवून वगैरे टाकायला लागायची परत. मग शेवटी त्याला नाही तिथं एका साईडला गपचूप बस म्हटलं. मग सगळं घासून वगैरे घेतली. त्याच्यानंतर सगळं किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून घेतला. तुम्ही बघू शकता श्लोक इतका मध्ये करत होता आणि त्याच्यामध्ये पण मग त्याला खाली उतरवली, त्यात तो रडायला लागला होता त्याला खाली उतरवल्यामुळं. त्याच्यात सगळं घरात हुरकून घेतलं आणि मस्तपैकी म्हटलं आता चेहऱ्याला मस्त स्क्रब वगैरे करून घेऊया. इथं ना मस्तपैकी स्क्रब वगैरे घेतलं आणि मी फ्रूट्सचं आहे ना हे मिक्स स्क्रब वापरते, एकदम छान आहे ह्या. त्याच्यामुळे मस्त स्क्रब वगैरे करून घेतलं. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.